नागपूरमध्ये शिवभोजन योजनेच्या अनुदानावरून मोठा संताप पाहायला मिळाला। शिवभोजन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे अध्यक्ष सुनील बॅनर्जी यांच्यासह अनेक केंद्र चालक या आंदोलनात सहभागी झाले होते। गेल्या 10 महिन्यांपासून अनुदान रखडल्याने अनेक केंद्र आर्थिक अडचणीत सापडली होती। ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू झाली होती। संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन दिले होते, मात्र अद्यापही फक्त आश्वासन मिळाल्याचा आरोप आहे। लवकरात लवकर पैसे न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। मी अलका अजय दलाल, माजी नगरसेवक आणि या संचालकाच्या सोबत मी आहे आणि म्हणजे या महिला बचत गटाच्या महिला आहेत, अतिशय गरीब आणि सरकार योजना बचत गटाच्या माध्यमातून काढल्या जातं आणि बचत गटाच्या एका बचत गटामध्ये 10 महिला असतात आणि जेव्हा शासनाचे काही कार्यक्रम असते ना तेव्हा बचत गटाच्या महिलांना बोलवल्या जातं आणि आपण बघतात आहात की नागपूर शहर पूर्ण खोदून ठेवलं आहे। त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पैसे आहेत, पण या गरीब महिलांच्या देण्यासाठी पैसे नाही आहेत। आणि तुम्ही बघता की या नागपूर शहरामध्ये बरेचसे म्हणजे रोडच्या बाजूने बसलेले जे वृद्ध आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होतो आहे। आज बघितलं तर 10 रुपयाचा समोसा सुद्धा मिळत नाही, तर आपण वरण भात भाजी पोळी आपण त्यांना देतो आहे। तर या गरीब गरजू आणि बरेचसे जण मुलं बरेच गरीब जर वृद्ध आहेत की त्या योजनेचा फायदा त्या वृद्धांना होते आहे आणि हा फायदा सतत चालू ठेवावा आणि आर्थिक वर्षामध्ये नियोजन सुद्धा या शिवभोजनसाठी करावं। आणि सरकार, मला माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून ही योजना चांगली चालू आहे, ही अशीच योजना चालू राहिली पाहिजे आणि 10 महिन्याचं पेमेंट आमचं निघालं पाहिजे आणि नियोजन करून आणि परत आर्थिक वर्षामध्ये याचं नियोजन केलं पाहिजे असं मला तरी वाटते। पहा, आता याच्यासाठी सर्व आता पूर्ण महाराष्ट्रातले संयोजक सुद्धा येतील, शिवभोजन संचालक, तर आंदोलन तीव्र आंदोलन होईल असं मला वाटते। कारण कसं आहे की आता डोक्यापर्यंत पाणी गेलेलं आहे, आमचे डोळे नाक कान सर्व बुडून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता तीव्र आंदोलनाची वेळ आलेली आहे असं मला तरी वाटते। जय भीम, माझे नाव अस्मिता रोई पाटील, मी शिवभोजन संचालिका आहे। गेल्या 10 महिन्यापासून आमचे बिल आलेले नाही आहेत। वेळोवेळी आम्ही निवेदन देतो, खासदार आमदार सगळ्यांना, पण हे लोक फक्त आश्वासन देत आहेत। मुख्यमंत्र्यांना 2दा भेटलो आम्ही, त्यांना पण निवेदन दिलं, पण त्यांनी म्हणाले की जसं माहीत नसल्यावर हे लोक करत आहेत की तुमचे बिल नाही मिळाले का, यांना माहीत नाही का की आमचे बिल नाही मिळाले। 10 महिन्यापासून इतक्या अडचणीत आलो आहोत आम्ही की आम्ही आपलं शिवभोजन कसं चालवायचं। रोज 100 लोकांना जीव घालावं लागतं। माझ्या शिवभोजनमध्ये विधवा महिला, त्यांना पेमेंट करावंच लागतो, कारण आमच्या भरोश्यावर ते आहेत, ते आपलं घर कसं चालवतील। पण आज आमचीच अशी नौबत आली आहे की आम्ही आपलं घर कसं चालवू। 1 रुपयाचंही तिकून हे नाही येत आहे की 1 महिना 2 महिन्याचे तरी यांनी करून आम्हाला पूर्ण पेमेंट करायला पाहिजे होतं, पण तेही नाही करत आहेत, फक्त कोरे आश्वासन भेटत आहेत। आता इतकं हद होऊन गेली आहे, आता आम्ही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत, खूप मोठ्या प्रमाणात करणार आहोत, पूर्ण महाराष्ट्रातून करणार आहोत। मैं ओंकार पारवे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख नागपुर शहर। ये जो शिवभोजन योजना जो महाराष्ट्र में चल रही है, ये महाविकास आघाड़ी के समय से ये योजना 2021 से चल रही है और उसके बाद महाराष्ट्र में सरकार चेंज हुई। बाद में हमारे नेता एकनाथराव शिंदे साहब मुख्यमंत्री बने और नागपुर के देवाभाऊ उप मुख्यमंत्री बने। तब भी ये योजना एकनाथराव शिंदे साहब मुख्यमंत्री रहते हुए ठीक चल रही थी। योजना अभी भी चल रही है, लेकिन हमारा अनुदान, हमारा पेमेंट बराबर रेगुलर मिलते जा रहा था। लेकिन पिछले अप्रैल महीने से ये जो सरकार चेंज हुई और देवाभाऊ मुख्यमंत्री बने, तब से हमको अनुदान नियमित तौर पे मिल नहीं रहा शिवभोजन। इसलिए काफ़ी दयनीय स्थिति में हमारे शिवभोजन केंद्र संचालक चल रहे हैं। कर्जबाजारी हो गए है, ब्याजों का मतलब बहुत सारा हिस्सा प्रॉफिट रहता ही है, लेकिन वो प्रॉफिट का बहुत सारा हिस्सा वो ब्याज में जा रहा है। और अब तो किसी के पास गहने रखने लायक थे तो उसने गहने रख दिए, अब तो उसके पास गहने भी रखने लायक नहीं है। अब बैंक का ब्याज भी देने लायक उनके पास अभी पैसे नहीं है। उनको किराए का रूम था, घर मालिकों ने खाली करने के लिए बोल दिया क्योंकि किराया नहीं दे पाए। कई वर्कर
महिला ही वर्कर थी, महिला ही इसमें लेबर थी ज़्यादातर, क्योंकि संचालक भी महिला ही थी ज़्यादातर थी। तो अभी वर्करों ने, लेबरों ने काम पे आना बंद कर दिया है, क्योंकि उनको भी हम लोग पैसा नहीं दे पा रहे हैं। ऐसी स्थिति में नागपुर शहर में अभी, ये विषय नागपुर शहर का नहीं है, पूरे महाराष्ट्र का है कि आज, लेकिन हमारे नागपुर शहर के ही है हमारे मुख्यमंत्री देवा भाऊ। नागपुर सिटी में कितने? 164। तो हमारे नागपुर शहर के ही मुख्यमंत्री जो है, जो महाराष्ट्र के, वो नागपुर के ही है। इसलिए हम देवा भाऊ को खास तौर पे अगरबत्ती लगाते, उदबत्ती लगाते कि आने वाले 6 मार्च के बजट में उन्होंने यहाँ पे हमारे शिवभोजन केंद्र ये सुरक्षितपणे यानी व्यवस्थित तरीके से शुरू रह सके। इसलिए हमको पिछला पेंडिंग जो 10 महीने का बिल है, कम से कम 50% उसका यानी 4 से 5 महीने का हमको अनुदान तुरंत रिलीज करा जाए, और आने वाले दिनों में हमको नियमित तौर पे शिवभोजन केंद्र का अनुदान मिलते रहे। बात अब कुछ लोग करते हैं कि लाड़की बहन की वजह से ये अड़चन में आई है, लेकिन शिवभोजन केंद्र ये पहले थे, लाड़की बहन की योजना उन्होंने बाद में लाई। अगर उन्होंने नियोजन उन्होंने सही तरीके से करना था, अगर उनको कहीं ऐसा लग रहा था कि लाड़की बहन की वजह से शिवभोजन केंद्र ये अड़चन में आ सकते, तो उन्होंने वैसा नियोजन करना चाहिए, क्योंकि अर्थ और नियोजन मंत्रालय भी अब देवा भाऊ के पास है, जो कि पहले स्वर्गीय अजित दादा के पास था। अब वो स्वर्गवासी हो गए, इसलिए उस पर कुछ बोला नहीं जा सकेगा। लेकिन अब जो अर्थमंत्री है और मुख्यमंत्री है, अर्थमंत्री और मुख्यमंत्री है देवा भाऊ, इनको हम खास तौर पे शिवभोजन केंद्र संचालक अगरबत्ती लगाते हैं, उदबत्ती लगाते, देवा भाऊ, देवा आता तरी आम्हाला नियमित अनुदान द्या, जेणेकरून नागपूर शहरातल्या जवळपास 20, मी नागपूर असं तर महाराष्ट्राचं जास्त होते आकडे, पण 20 ते 25 हजार गरजू लाभार्थी त्या शिवभोजन केंद्रावर येऊन त्याचा आस्वाद घेतात, आपली गरज मिटवतात, आणि त्याचं तुम्हाला पुण्यही मिळेल देवा भाऊ, कारण तुमचं नाव देवा आहे। हिंदू धर्मात पुण्य देवा जो विषय येते, तो पुण्य हा विषयही येते, तुम्हाला पुण्य मिळेल। त्या 25,000 लाभार्थ्यांच्या नागपूर शहरातील आपण त्वरित आता कमीत कमी 50 जे थकीत अनुदान आहे त्यापैकी 50% अनुदान त्वरित रिलीज करावं, आणि येणाऱ्या बजेटमध्ये सुरळीतपणे ते आम्हाला द्यावं। माझं नाव विद्या बहेकर, नागपूर ग्रामीणमध्ये माझं भोजनालय आहे बुट्टीपुरी इथे, आणि आमच्या प्रत्येक ग्रामीणमधून महिला इथे उपस्थित आहे। तसेच शिवभोजनचे बिल 9 ते 10 महिने झालेले आहे की अजूनपर्यंत आम्हाला बिल वाटप झालेले नाही आहे, आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की जे शिवभोजन हे गरीब गरजूंसाठी जी योजना सुरू केली आहे, पण आता गरिबांवर पण आता अत्याचार होणं सुरू झालं, कारण की बिलच नाही येणार तर शिवभोजन कसे चालवायचे याचा विचार आम्हा सर्व महिलांना पडला आहे। सर्वात जास्त जर बघितलं तर आता बचत गटाच्या महिला सगळ्यात जास्त प्रमाणात शिवभोजनमध्ये काम करीत आहे, व त्यांचे पेमेंट आम्ही देऊ शकत नाही, ही खूप मोठी बाब आहे आमच्यासाठी। कारण ही योजना चालवत असताना बरेच अडचणी आम्हाला येत आहे, कारण की किराण्यावाल्याचे घरमालकांचे बिल, जे आमचे हॉटेलचे बिल आहे, ते सुद्धा अजून देणं झाले नाही आहे। तरी सरकारला एक विनंती आहे की हे शिवभोजनचे बिल लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे, जेणेकरून महिलांचे थांबलेले पेमेंट लवकरात लवकर होतील, व सगळ्यांचे जे सर्वात महत्त्वाचं म्हातारे लोक जे जेवण करतात, आमच्या शिवभोजनमध्ये सगळ्यात जास्त म्हातारे लोक येतात, जेणेकरून ज्यांचे मुलं बाहेरगावी परगावी आहेत किंवा ज्यांच्या घरी त्यांचं करत नाही, असे लोक त्यावेळेस जेवायला येतात, म्हणून ही योजना सुरू राहिली पाहिजे।